बाप्पा मोरया रे मोरया मोरया. हा वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आहे गणपतीचं आगमन आणि आज सकाळी लवकर उठले, पण लवकर उठून पण काही झालं नाही कारण हा पण आज लवकर उठला. कधीच लवकर उठत नाही, तो 9 वाजता उठतो आणि आज नेमकं तो 6 वाजताच उठून बसला, 6:30लाच उठून बसलाय. मी उठले तेव्हाच. स्वयंपाक करायचा, अजून नैवेद्य बनवायचं आहे, बरीच काम आहेत. त्यामुळे म्हटलं आजचा ब्लॉग तर आपण स्टार्ट तर करूया. क्रियांशला विचारू आपण की एवढा लवकर आज तो का उठला. क्रियांश आज का उठला एवढा लवकर? आणि तू कुर्ता घातला, दाखव ना सगळ्यांना कुर्ता तुझा, दाखव. उभं राहा. कसं आहे माझं कुर्ता, दाखव. कसा दाखवतात कुर्ता? तू का लवकर उठला सांग ना, एवढ्या लवकर का उठला बाळा? 9 वाजता उठतो. माझा एवढा लवकर का उठला? ठीक आहे, तर आता मी पण अजून मी उपवास काही सोडलेला नाही. आता उपवास मी कधी सोडणार? गणपतीची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतरच मी उपवास सोडणार. त्यामुळे मी सकाळी चहा घेणार होते, पण चहा मी कॅन्सल केला कारण बाळ परत पित्ताचा त्रास होतोय. मी आता थंड दूध घेते आणि क्रियांशला खीर भरवते. त्यानंतर माझा स्वयंपाक आहे, किचनमधली पण कामं बरीच पडलेली आहेत. तर मित्रांनो, मी उठून लवकर उठलो नाही कारण उशीर झाल्यामुळं लय प्लॅन केलं होतं सकाळी लवकर उठायचं, पण त्या डेकोरेशनला खूप उशीर लागला. तर ठीक आहे, जाऊ दे. तर जसं उठलो की मी माझी गाडी धुवून घेतली खाली जाऊन. आज चतुर्थी असल्यामुळे स्वच्छ धुवून घेतलं. मग मी थोडंसं आता फ्रेश होणार, अजून नाही झालो. आता लगेच आंघोळ वगैरे करून माझं एवढंच काम आहे. आता तर दीपोचं चालू आहे, पूजेचं काम सगळं आवरावरी करून ठेवा लागले. सगळं पूजेची तयारी करून ठेवली तर आपण लगेच पप्पाला आणायला जाणार होतं, है ना पिलू? ओके. आणि ह्यो कार्ट लगेचच उठलंय लवकर. कारण कृष्ण तू लगेचच का उठला तू? दोघी लवकर उठला. दरवेळेस काहीतरी आमचं प्लॅनिंग असतो. 9 वाजता नाही, 6:30 वाजता उठला तू. रोज 9 वाजता उठतो तू. चला लवकर फ्रेश होतो आणि आपण निघू. सगळं पूजा मांडत आहे दीपून आणि खाली रांगोळी वगैरे टाकत आहे. उशीर होतच होतं, आता काय करायचं. एकटीच आहे ना मी आणि नाही तू एकटी नाही आहे, ते ह्याने आहे ना, त्यामुळं त्याने काय करू दे ना का सगळं. क्रियांशीकडे ये ना बेटा, हे चालू आहे. हा, आता कुठं निघालो आपण? गणपती बाप्पाला आणायला चाललोय, भेटायला पण आणायला पण चाललोय. तर मित्रांनो, सगळे आम्ही रेडी झालेलं आहे. मी आता गंध वगैरे काय लावलेलं नाही आहे कारण आता गणपती घेतल्यानंतर डायरेक्ट अष्टगंधानच मी घरून घेणार आहे. जे करायचं आहे आता, आम्ही जे करायचे ना. दीपू पण रेडी झालेली आहे, आम्ही पण रेडी झालो. आता निघतोय, उशीर झालेला 12:15 साडेबारा वाजले ते, तरी आपण निघतो लगेच. लवकर आणू, चला पटकन आपण बाहेर पडू. चला 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 चला, चावी घ्या गाडीची चावी घ्या. चला 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 हा चला 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 चला. मला पण उशीर झालाय ना, लाईट बंद करा. चला 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 लवकर 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 निघाल लागलोय आम्ही, पण अजून एवढी गर्दी आहे ना, दोन्हीकडे जाम झालंय. सगळीकडे तेच चालू आहे. प्रियांश नाही पाठीमाग बसला, आज पुढे बसला. टॉपला बेसनचा बसतो पिलो नाही, तो पण येणार नाही, त्याला घेऊन जावा. आता गणेश चाललेत, आता इथे जाऊन मिठाई घेऊन येणार, मोदक आणि थोडस आधी जायच्या आधीच घेऊन जाणार आहे. मग तिकडे त्या साईडला भेटणार नाही तर इथंच घेतो. घेऊन आधी मिठाई घेणार आहे. काय काय घ्यायचं मिठाई मध्ये? मोदक किती घ्यायचे? मोदक आणि लाडू दोन्ही घ्यायचे. हा ठीक आहे, आता इथं घेतो. स्वीट्स म्हणून आहे, या ठिकाणी घेऊन मग पुढे जाणार. आलेलो आहे आता इथे, सगळे जल्लोष बघू शकता सगळ्यांचा. बघा
सगळे गणपती घेऊन लागलेत सगळ्यांचं. तर आमचं या आता आम्ही सांगितलंय काढायला, तर येईल थोडं उशिरातच माझं. तिकडे बुकिंग केलेलं होतं ना, ते काढून घेते. पण पूजा बघू इथूनच घेऊ, निघू आपण लवकरच, है ना. उशीर झाला ना. खूप उशीर झालाय, होईल काय नाही, चालतंय. लोक पण घेऊन चालले सगळे बाप्पांची आगमन ची सगळे जल्लोषात आगमन करून घेऊ लागलेत, घेऊन चाललेले आहेत. बघू शकता. त्याला आता आपलं येईल लवकरच. हे आमचे गणपती बाप्पा. मोरया. सावकाश सावकाश सावकाश. रे बाप्पा मोरया रे, गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती. मोरया. 3 4 गणपतीचा जय जयकार. मोरया मंगलमूर्ती मोरया. तर बाप्पाला आम्ही घेतलेलं आहे, तर बाप्पाला घेऊन घरच्या घरी चाललोय. तर आता लवकरच बाप्पाचं प्रतिष्ठापना करणार आहे, घरी जाऊन पूजा वगैरे घेऊन आरती वगैरे करणार आहे. ते सगळ्या गोष्टी घेतलेल्या आता, फक्त आता डायरेक्टली घरी जायचं आहे. ओके, चला आता घरी भेटू डायरेक्ट. मोरया तुम्ही पण म्हणा आणि कमेंट करायला विसरू नका. गणपती बाप्पा मोरया मोरया मोरया. गणपती बाप्पा. हा सोडा. तर मित्रांनो आमची पूर्ण पूजेची तयारी झालेली आहे, प्राणप्रतिष्ठा झालेली आहे. इथं घरातली छोटीशी मूर्ती होती त्यांची प्राणप्रतिष्ठा झाली, बाप्पांची प्राणप्रतिष्ठा झाली. सगळ्या पूर्णपणे व्यवस्थित सेटअप झाले. आता फक्त राहिलंय आरती करायची, तर आता आरती करून घेतो आम्ही. ठीक आहे. जय देव जय मंगल मूर्ती, ओ श्री मंगल मूर्ती. दर्शन मात्रे मना कामना पूर्ती. जय देव जय गलमूर्ती. तर मित्रांनो आताच आमची आरती झाली, पूजा झाली, खूप प्रसन्न वाटू लागला आज. तर आज एक वेगळ्या पद्धतीनं केलो आम्ही विधी वगैरे काय असतात तर प्राणप्रतिष्ठानचे जे काय आहे ते तेवढं आम्हाला जेवढं जमतं तेवढं केलं आम्ही. तर बाप्पा आमच्याकडून ते समजून घेईल, काय चूक झाली असेल तर माफ कर बाप्पा. ठीक आहे. तर गणपतीने आगमन ब्लॉग आता आम्ही बाप्पाचं सगळं झालं. आता आमचं फोटो बंद करून घेतो. आमच्या पिल्लूचं पण फोटो तर चालूच आहे. यांचा पण उपवास कालचा उपवास तर ते पण सोडणार, आम्ही पण खाऊन घेणार. तर कसं वाटलं? मी आज काय बनवलं तर साधंच जेवण बनवलं. साधंच जेवण आहे, जे काय असेल ते असेल, त्याचा काय विषय नाही आहे, जेवणाचा काय नाही विषय. तर पूर्णपणे हे व्यवस्थित झालं, सगळ्यात महत्वाचं होतं. ठीक आहे. तर मग आता भेटू कुठल्या ब्लॉगला. आता कुठला ब्लॉग कुठलाही बघू, जेव्हा आलं ते बघू. आता काय एवढ्यात ते 8 ते 10 दिवसात जे असेल अजून एक काहीतरी, त्या 8 ते 10 दिवसात बाप्पांचं काहीतरी वेगळं काहीतरी मेनू वगैरे करताना वगैरे त्याचे एखादे ब्लॉग स्पेशल काय तर असेल कुठल्या दिवशी, तर त्याचे एक ब्लॉग बनलं तर बनेल. तर ते बघू, अजून तर प्लॅन नाही आहे, करू काहीतरी. कारण आज यंदा आम्ही पूर्ण 10च्या 10 दिवस बाप्पांची पूजा करणारच आहे. ठीक आहे. चला तर भेटू लवकरच पुढचा नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि कमेंट मध्ये गणपती बाप्पा यायलाच पाहिजे. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर आम्हाला सपोर्ट करण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. भेटू पुढच्या ब्लॉगला. बाय 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 बाय.